रेड सॉइल स्टोरीजच्या शिरीष यांच्या निधनाबद्दल ज्या अफवा पसरल्या होत्या त्यावर त्यांच्या पत्नी पूजा यांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते आपण पटकन बघूया. रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल तुम्हाला माहीत असेलच, प्रवास आणि संस्कृतीबद्दलचे व्हिडिओज असतात त्याचे सहसंस्थापक होते शिरीष आणि त्यांचं नुकतंच अचानक निधन झालं. मग काय, यानंतर खूप चुकीच्या बातम्या पसरल्या म्हणून त्यांच्या पत्नी पूजा यांनी सोशल मीडियावर येऊन खरी परिस्थिती सांगितलीय. तर पूजा नक्की काय म्हणाल्या बघूया. 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं म्हणजे शिरीषच्या मृत्यूचं खरं कारण. हा जन्मापासून असलेला पण लक्षणं न दाखवणारा एक ब्रेन ट्यूमर होता. मार्च-एप्रिलमध्ये त्यांना सर्दी झाली, किडनी स्टोनचं ऑपरेशनही झालं आणि त्यानंतर अचानक उलट्या आणि फिट्स येऊ लागल्या. मग तपासणीत कळलं की मेंदूच्या एका महत्त्वाच्या भागात गाठ आहे आणि पाणी पण साठलंय. शस्त्रक्रिया झाली, ती यशस्वीही झाली, पण नंतर इन्फेक्शन झालं आणि त्यात त्यांचं निधन झालं. दुसरं म्हणजे ज्या काही अफवा होत्या ना की डॉक्टरांची चूक झाली किंवा कुटुंबाने दुर्लक्ष केलं किंवा अगदी जास्त स्क्रीन टाईममुळे ट्यूमर झाला असेल वगैरे, पूजा यांनी हे सगळं साफ खोटं ठरवलंय. त्या म्हणाल्या की अशा खोट्या बातम्यांनी त्यांचं दुःख उगाच वाढतंय. आणि तिसरं, पूजा यांनी ठरवले की शिरीषचं स्वप्न असलेलं रेड सॉइल स्टोरीज चॅनल त्या पुढे सुरू ठेवणार आहेत. आता हे चॅनल त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधनही आहे आणि म्हणूनच त्यांनी प्रेक्षकांना पाठिंबा देत राहा असं आवाहन केलंय. थोडक्यात काय, तर पूजा यांनी शिरीषच्या आजारामागचं सत्य सांगितलं, उपचारात नेमक्या काय अडचणी आल्या ते स्पष्ट केलं, अफवांना पूर्ण विराम दिला आणि चॅनल सुरू ठेवण्याचा निश्चय दाखवला आहे.